चला तर आपण आता शिवभगवंताची शिवमानस पूजा म्हणूया। आता शिवमानस पूजेचे महत्त्व असं आहे की आपल्याला आपल्या बिझी लाईफ मधून आपल्याला पूजा करायला वेळ मिळत नाही, तर आपण ही शिवमानस पूजा जर पाठांतर केली आणि आपण जर ही रोजची रोज घेतली तर आपल्याला कोटी जन्माचं पुण्य लाभेल। आणि शिवमानस पूजेमध्ये असं असतं की आपल्याला साधन सामुग्री जमा करावी लागत नाही, कुठलीही वस्तू कितीही भारी आपण भगवंताला अर्पण करू शकतो। तर त्यासाठी आपण मानस पूजा म्हणूया। चला तर मग सुरू करते आता मानस पूजा। रत्नैक कल्पित मासनम हिमजले स्नानं च दिव्यावरं नानारत्न विभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पक बिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवं दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सोवर्णेन वरत्नखण्डरचितं पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पाञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकरो छत्रं चामरयोरयुगं व्यजनकं चादर्शकं निर्वरं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणितस्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तम विभो पूजां गृहान् प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणशरीरं ग्रहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारपद्यो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कार्यं कर्मजं वा श्रवणनेनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो इति श्रीमच्छशङ्कराचार्य विरचितं शिवमानस पूजा समाप्त। शिवमानस पूजा समाप्त। शिवमानस पूजा समाप्त। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय।